पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशाप्रकारे मी लागू करावा याची समजते. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. रविवार, तारीख 19 एप्रिल. पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार. पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये अध्याय 2 ओवी 14, 22-28. पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो आणि येरुसलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा आणि माझे बोलणे ऐकून घ्या. अहो इस्रायल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका. नाझरेतकर येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, चमत्कार आणि चिन्हे तुम्हाला दाखवली त्याची तुम्हाला माहिती आहे. त्यावरून देवाने तुम्हाकरिता पाठविलेला असा तो मनुष्य होता. तो देवाच्या ठाम संकल्पानुसार आणि पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हाताने वधस्तंभावर खिळून मारले. त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे. मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. यास्तव माझे हृदय आनंदित आणि माझी जीभ उल्हासित झाली. आणखी माझा देहही आशेवर राहील, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस आणि आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत. तू आपल्या सानिध्याने मला हर्षभरित करशील. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. देवा, मला सांभाळ. मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. दुसरे वाचन पेत्र अध्याय 1 ओवी 17-21. जो तोंड देखला न्याय करीत नाही, तर ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे न्याय करतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता, तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक आणि निर्दोष कोकरू असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात, ज्याचे पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेच्या आधी झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुम्हासाठी प्रकट झाला. तुम्ही त्याच्याद्वारे देवावर श्रद्धा ठेवणारे झाला आहात. त्या देवानेच त्याला मेलेल्यातून उठवून त्याचा गौरव केला. यामुळे तुमचा विश्वास आणि तुमची आशा देवावर आहे. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. शुभवर्तमान. लूक अध्याय 24 ओवी 13-35. आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्यांच्यातील 2 जण येरुसलेमेपासून सुमारे 4 कोसांवरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते त्या घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करीत होते. आणि असे झाले की ते संभाषण आणि चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काही बंद करण्यात आले होते. त्याने त्यांस म्हटले, तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कोणत्या? तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लैपा नावाच्या इस्माने त्याला उत्तर दिले, अलीकडे येरुसलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय? येशूविषयीच्या. तो देवाच्या आणि सर्व लोकांच्या दृष्टीत मुख्य याजकांनी आणि आमच्या अधिकाऱ्यांनी देहांत शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खिळले. परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी झाल्याचा आज 3रा दिवस आहे. आणखी आमच्यातील ज्या स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेच गेल्या होत्या, त्यांनी तर आम्हास थक्कच केले. त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की आम्हास देवदूतांचे दर्शन झाले आणि देवदूताने सांगितले की तो जिवंत आहे. मग आमच्याबरोबर जे होते त्यापैकी कित्येक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले, पण त्यांना तो दिसला नाही. मग तो त्यांस म्हणाला, अहो निर्बुद्ध आणि संदेष्टांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो, ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे ह्याचे अगत्य नव्हते काय? मग त्याने मोशे आणि सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांस सांगितला. मग ज्या गावाला ते जात होते त्याच्याजवळ ते आले, तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोग दाखवला.
परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्याबरोबर राहा, कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे. तेव्हा तो त्यांच्याबरोबर जेवावयास बसला असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला आणि ती मोडून त्यांस दिली. तेव्हा त्यांचे डोळे आणि त्यांनी त्याला ओळखले. तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकांस म्हणाले, तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता आणि शास्त्राचा उलगडा करीत होता, तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय? मग त्याच घटकेस ते उठून येरुशलेमेस माघारे गेले. तेव्हा 11 प्रेषित आणि त्याच्याबरोबरचे लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले. ते म्हणत होते की प्रभू खरोखर उठला आहे आणि शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे. मग त्याने वाटेतल्या घटना आणि त्याने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले. हे प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. चिंतन. निराश झालेले शिष्य अमाऊसच्या वाटेने निघालेले होते. येरुशलेम हे त्यांचे कार्यक्षेत्र असायला हवे होते, पण घाबरलेले, निराश झालेले, गोंधळात पडलेले हे 2 शिष्य पळून चाललेले होते. अमाऊसची वाट ही त्यांच्यासाठी पळवाट होती, परंतु प्रभू त्यांना एकटे सोडणार नव्हता. त्यांना वाटेवर दर्शन देऊन प्रथम त्यांना देवशब्द समजावून सांगतो की प्रभूचे मरण व पुनरुत्थान हे शास्त्राप्रमाणे आहे व नंतर भाकर मोडून त्यांचे डोळे उघडतो. घाबरलेले व गोंधळलेले शिष्य आता श्रद्धेत दृढ होऊन येरुशलेमेस परत येतात. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात देखील अमाऊसची वाट असते. आपण देवापासून लांब पळण्याचा प्रयत्न करतो, परंतु देवशब्द व मिसा बलिदान पुन्हा आपल्याला शक्ती देऊ शकते. देवाचा शब्द नित्य ऐकण्यासाठी व श्रद्धेने मिसा बलिदानात सहभागी होण्यासाठी शक्ती मागूया.